तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वसंत आत्माराम मोठे, मी लोणारवाडीचा. 1ली ते 7वी शाळा माझी लोणारवाडीमध्ये झाली आणि 8वी ते 10वी रांजणीला झाली. आणि 11वी शाळा शिकत असताना मी 1979ला आर्मी जॉईन केली. आर्मी जॉईन करून मी 24 वर्षे सेवा आर्मी करून मी माझ्या घरी आलो. घरी आल्यानंतर मी 2-4 वर्ष राहिलो आणि 2-4 वर्षानंतर मला गावच्या ठिकाणी करून राजकारणात गेलो. मी लोणारवाडी गावचा सदस्य 10 वर्ष राहिलो. मालकीन जमिनी एकूण 5 वर्ष केली. तिथून माझा एक मुलगा आर्मीमध्ये आणि एक मुलगा मेडिकल कॉलेजला. माझं सगळं मी शेती करतोय आता. काय नाही, निवांत आहे, तिथली काळजी नाही, काय पुढे बसत होता. नमस्कार, मी गंगाराम सदाशिवपूर. तर 8वी ते 10वी आम्ही राजनीमध्ये शिकलो. परत 2-3 वर्ष गावी राहून परत साखर कारखान्यात 35 वर्ष नोकरी केली. आता घरी ते आता शेती बघतो. आणि सांगा की चेअरमन आहे, कुठे काय काय सदस्य आहे, ते पण सगळं सांगायचं. मला समजलंय, मी तुमच्या ग्रामपंचायत आले होते ना त्या दिवशी, मला सगळं समजलंय. सोसायटीचा सदस्य आता 10 वर्ष झाला आहे, पण थोडे दिवस भोगले. वा वा, धन्यवाद. यापुढे या. नमस्कार, माझं नाव शिवाजी दत्ता मुले लोणार. 1980ला 10वी झाल्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला जाऊन तिथंच एक वर्षभर काढलं. तिथून मग मिरजेत आलो. मिरजेत आणि रेल्वे भरती होती, तिथं मी भरती झालो 82मध्ये. 17 वर्ष सर्व्हिस करून मी 99ला रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर तिथं पुण्यातच मी थांबलो, तिथे आलोच नाही. त्याच्यानंतर मग 2002ला मी परत डिफेन्समध्ये लागलो. तिथं 22 वर्ष सर्व्हिस करून गेल्या वर्षी मी रिटायर झालो. आता काय झालं, कधी गावी कधी पुण्याला. आता पुण्याला सेटलच आहे तिकडेच. मग कधी इकडे येतं, कधी चालू आहे. आता मी येत होतो त्या दिवशी, मग गंगारामचा फोन आला मला. आणि मुळे कुठं आहे, मग मी यायला लागले म्हटलं पुण्यासनं. म्हणजे असं करायचं ठरलं. म्हटलं मी आहे, म्हटलं ठीक आहे. मी जाणार चाललो होतो बुधवारीपर्यंत या कार्यक्रमाला. आणि मी थांबलो, म्हटलं तर नाही म्हटलं सगळ्यांची भेट होते. कसं वाटतंय? एकदम मी गेलोच नाही त्याच्यानंतर, म्हणजे नाही करूनच आहे. मग आता यानंतर पुन्हा ज्या वेळेला असे कार्यक्रम आम्ही लावू तेव्हा येणार का? हो, अवश्य. पुण्यात असाल तरी येणार, अवश्य येणार, यायचं. चला, ओके, धन्यवाद.